एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। ठाकरे पक्षाच्या वतीने हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी। शिवसेना सोलापूर पक्षाच्या वतीने सोलापूर येथील जिल्हा परिषद गेट जवळ हिंदी सक्ती करू नये शासनाने काढलेल्या JRची होळी करून निषेध व्यक्त केला। शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आदेशानुसार महाराष्ट्रभर एकाच वेळी दुपारी 3 वाजता हे आंदोलन करावे असे आवाहन केले होते। त्यानुसार शिवसेना संपर्कप्रमुख श्री अनिलजी कोकिळ यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात शिवसेना उपनेते शरद कोळी, अस्मिता गायकवाड, जिल्हा प्रमुख अजय दासरी, गणेश वानकर, धनंजय ढिक, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गणेशकर, प्रताप चव्हाण, नाना मोरे, महेश धाराशिवकर, दत्ता माने, संतोष केंगणाकर, महिला आघाडीच्या बसवंती, अनिता जगदाळे, मंगल थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी मनसेचे प्रशांत इंगळे, जैनुद्दीन शेख, महेंद्रकर व मनसे व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, यावेळी उपनेते शरद कोळी, अस्मिता गायकवाड, जिल्हा प्रमुख अजय दासरी, गणेश वानकर यांची भाषणे झाली। त्यानंतर महाराष्ट्र शासनाने काढलेल्या हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करून निषेध व्यक्त केले। शिवसेनेचे मशाल या चिन्हाने ही होळी केली। यावेळी उपशहर प्रमुख सुरेश जगताप, चंद्रकांत मानवी, शशिकांत बिराजदार, कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजय खांडेकर, रवी मेत्रे, लहू गायकवाड, रेवण बुक्कानुरे, संताजी भोळे, जगदीश कलकेरी, सुहास शिंदे, अनिल जाधव, पंकज गजाकोल, अतुल भवर, उज्ज्वल दीक्षित, सुशील उपलब्ध, शकील अत्तार, सुधीर संगेमपान, बाबू दोरकर, शिवसेना पदाधिकारी, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, शिवसैनिक मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते। विशेष सोलापूर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व सोलापूर येथील नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। उद्धव ठाकरे व राजसाहेब ठाकरे यांच्या जिंदाबाद या एकत्रित घोषणा देण्यात आल्या। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आणि सर्व महाराष्ट्रातील मराठी नागरिक एकत्रित आलेले आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी आज काही आलेले आहेत। या सगळ्यांनी मिळून आम्ही आज JRची होळी केलेली आहे। आज फक्त JRची होळी केलेली आहे। मराठी प्रेमी नागरिक उद्या या सरकारची होळी केल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे मी त्यांना इशारा देते की माझ्या मराठीचे बोल कौतुके परी अमृतातही पैदा जिंके, अशी आमची मराठी असताना महाराष्ट्रामध्ये तोडफोड नीती करायची गरज काय? आणि तोडफोड आणि कुटील नीतीसाठी भाजप प्रसिद्ध आहे। हे कटकारस्थान महाराष्ट्रातली जनता कदापिही खपवून घेणार नाही। मग ते महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असू देत, मनसे असू देत, त्याचबरोबर आज उद्धव साहेब, राजसाहेब आणि महाराष्ट्रातली मराठी प्रेमी सगळी जनता, साहित्यिक, हे सगळेजण मिळून आम्ही त्याचा निषेध आणि धिक्कार करतोय आणि त्यांना आव्हान करते की यापुढे हे सगळे जे आहे ना तोडफोडचे धंदे आहेत ना, हे सगळे बंद करा, अन्यथा महाराष्ट्र आम्ही बंद करू। आपण थोडा पूर्ण महाराष्ट्र सध्या पेटून उठलेला आहे। जी भाजप सरकारने कपटवृत्तीनं जी हिंदी सक्ती कायदा लागलेला आहे त्याच्या विरोधात राजसाहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलेला आहे आणि त्याची आज आम्ही होळी केलेली आहे। पुढच्या काळामध्ये तात्काळ ही जर JR रद्द या सरकारनं नाही केला तर महाराष्ट्रातले शिक्षण अधिकारी कार्यालय जिल्ह्यातले सगळे फोडून टाकल्याशिवाय राहणार नाही। सगळ्या जिल्हाधिकारी, सगळ्या शिक्षण अधिकाऱ्यांना फोडून टाकल्याशिवाय सोडणार नाही। वेळ प्रसंगी हितच न थांबता जर मोर्चाच्या अगोदर नाही करा तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये बसू देखील दिलं जाणार नाही। शिवसैनिक, मनसे सैनिक मंत्रालयामध्ये घुसून सगळी पोडफोड करतील, पण तुमचा हिंदी सक्ती कायदा आम्ही कदापि मान्य करणार नाही, म्हणजे करणार नाही। एक मिनिट चालू। सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं, त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं जो मशाल आहे त्या मशालीच्या रूपानं या हिंदी सक्तीचा JR आम्ही जाळून टाकलेला आहे। हा धगधगता मशाल घेऊन आम्ही आता लोकांपर्यंत पोहोचणार आहे। मराठी हिंदीची जी सक्ती या लोकांनी बळजबरीनं करतायत हे पूर्ण मागे येईपर्यंत आम्ही आमचं हे आंदोलन असंच चालू ठेवणार आहे। हा घाला आहे महाराष्ट्र धर्मावर, हा घाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर, हा घाला आहे मराठी अस्मितेवर आणि म्हणून हे आम्ही कदापि सहन करणार नाही। या सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो। उद्धव साहेब या दोघांनी आज या महाराष्ट्राला हात दिलेले आहे की आपण काही करून कुठल्याही परिस्थितीत हिंदी सक्ती होऊ द्यायची नाही। त्यासाठी येत्या 5 तारखेला मुंबईत तर महामोर्चा होणारच आहे, परंतु आज सोलापुरातून याची नांदीची सुरुवात झालेली आहे की आज शासनाचा JR आज मनसे आणि शिवसेनेच्या वतीनं यांच्या नेतृत्वाखाली जाळण्यात आलेला आहे। आज JR जाळलेला आहे, उद्या तुमच्या या JR जाळलेली राख
तुमच्या तोंडाला लावल्याशिवाय मनसैनिक आणि शिवसैनिक गप बसणार नाही। त्यामुळे सरकारने वेळेत सावध झालं पाहिजे आणि ही हिंदी सक्ती रद्द झाली पाहिजे।